नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब कानगुडे, शेअर मार्केट एक्सपर्ट, ट्रेनर, ट्रेडर, इन्व्हेस्टर आपल्या सर्वांचं मासमॅन ट्रेडिंग स्कूलमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर मार्केटची ABCD हा नवीन आपण प्रोग्राम घेऊन येत आहोत, ज्याच्यामध्ये आपण शेअर मार्केट बेसिक टू ॲडव्हान्समध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये मराठीमधून शिकणार आहात. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. शेअर मार्केटची ABCD या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. शेअर मार्केट शिकण्याच्या अगोदर आपल्याला 3 प्रश्नांची उत्तर भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यातला पहिला प्रश्न असा, फायनान्शियल फ्रीडम जर घ्यायचं असेल तर शेअर मार्केटच का? शेअर मार्केटमध्ये कोण काम करू शकतं आणि शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीज आहेत, तर हे आपण या सेशनमध्ये शिकणार आहोत. पहिला प्रश्न, फायनान्शियल फ्रीडमसाठी शेअर मार्केटच का? जसं की आपण पाहता की मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटचे भरपूर सारे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट FD मध्ये करू शकता, RD मध्ये करू शकता, त्याचबरोबर गोल्डमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता, त्याचबरोबर तुम्ही एक चांगला बिझनेस सुद्धा ओपन करू शकता, किंवा त्याचबरोबर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा SIP आणि त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण जे पण ट्रॅडिशनल वेज आहेत इन्व्हेस्टमेंटचे, जसं की SIP असेल किंवा FD असेल, RD असेल, गोल्डमधली इन्व्हेस्टमेंट असेल किंवा बिझनेस असेल, तर हे प्रत्येकाला पॉसिबल आहे का? या प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत किंवा काही लिमिटेशन आहेत, आणि ते लिमिटेशन आज आपण इथे पाहूयात. सो पहिलं आपण इन्व्हेस्टमेंट घेऊयात, जसं की FD आणि RD. सो फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट हे सगळ्यांनाच माहिती, आणि याच्यामध्ये जर आपल्याला पैसे डबल करायचे असतील तर सगळ्यांनाच माहिती असेल की किती वेळ लागतो. जवळजवळ 9 ते 10 वर्षाचा पिरियड लागतो पैसे डबल होण्यासाठी, आणि म्हणून आपल्याला FD किंवा RD हा इन्व्हेस्टमेंट प्रकार जरा थोडासा बाजूलाच ठेवला पाहिजे, जर आपल्याला फायनान्शियल फ्रीडम जर आपल्याला हवं असेल. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आपल्याकडे ऑप्शन आहे, जसं की गोल्डमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण गोल्डचेही काही लिमिटेशन आहेत, जसे की काही फायदे आहेत तसेच त्याचे लिमिटेशन सुद्धा आहेत. तर तुम्ही गोल्ड फिजिकल स्वरूपामध्ये तुम्ही घरामध्ये ठेवू शकत नाही, त्याचा सिक्युरिटीचा इश्यू आहे, किंवा त्याचबरोबर तुम्ही मोठ्या प्रमाणावरती गोल्ड तुम्ही घालून मार्केटमध्ये फिरू शकत नाहीत. सो तिथे तुम्हाला लुटण्याचा वगैरे प्रकार घडू शकतो. सो असे भरपूर सारे त्याचे लिमिटेशन आहेत. किंवा गोल्ड जर तुम्हाला मोठ्या स्वरूपात जर घ्यायचं असेल तर तिथे तुम्हाला भरपूर सारे पैसे असणं गरजेचं आहे, किंवा त्याचबरोबर गोल्ड खरेदी करताना तुम्हाला सगळ्यात मोठं लिमिटेशन म्हणजे की त्याच्यावरती असणारा मेकिंग चार्जेस आणि GST. जसं की तुम्ही रिसेंटली जर गोल्ड जर केलं असेल तर तुम्हाला माहिती, जवळजवळ 18 ते 22% आपले एक्स्ट्राचे चार्जेस जातात मेकिंग चार्जेस आणि GST मध्ये. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की विदाऊट घट आम्ही सोनं माघारी घेतो, पण त्याच्याकडे जर तुम्ही सेम डेला जर गेला, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 लाखाचं सोनं घेतलंय सकाळी आणि दुपारी तुम्हाला काहीतरी फायनान्शियल इमर्जन्सी आली आणि त्याच्यासाठी तुम्ही सोनं जर माघारी जर त्या सोनाला जर द्यायला जर गेलात तर तुम्हाला 1 लाख रुपये रिटर्न देणार नाही. सो तुम्हाला जवळजवळ तो एक 78,000च्या आसपासच तो रिटर्न पैसे देईल. का? तर त्याच्यामध्ये त्याचं जे पण मेकिंग चार्जेस आहेत आणि GST आहे जी गव्हर्नमेंटला पेड केली, तर ते पैसे आपले तिथे वायाला जातात. आणि म्हणून जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी जर गोल्डमध्ये जर इन्व्हेस्टमेंट जर करण्यासाठी जर इच्छुक जर असाल तर तुमच्यासाठी गोल्डमधली इन्व्हेस्टमेंट ही महागातली इन्व्हेस्टमेंट ठरू शकते. त्याच्यानंतरचा इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आपण बघू शकतो बिझनेस. सो एखाद्या बिझनेसमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्ममध्ये खूप चांगले पैसे तुम्ही तिथे अर्न करू शकता. पण बिझनेसचे पण असेच काही लिमिटेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये सर्वात पहिलं लिमिटेशन आपण म्हणू शकतो की तो बिझनेस चालवण्यासाठी लागणारी एक्सपर्टी. सो ती एक्सपर्टी तुमच्याकडे आहे का? त्याचबरोबर ते बिझनेस चांगला रन होण्यासाठी तर त्याचं लोकेशन चांगलं आहे का? आणि त्याचबरोबर तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली तर ती इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची आहे का? कारण की कस्टमरला कोणता प्रोडक्ट लागेल हे आपण सांगू शकत नाही, आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे इन्व्हेंटरी किंवा गुडची अवेलेबिलिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही एक बिझनेस ह्या जर सगळ्या जर तुमच्या जर गोष्टी जर तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही बिझनेस एक चांगल्या स्वरूपाने रन करू शकता. आणि त्याचबरोबर नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट आपण म्हणू शकतो जसं की रिअल इस्टेट. सो रिअल इस्टेटमध्ये पण आपल्याला माहिती की लॉंग टर्ममध्ये आपण खूप चांगले रिटर्न्स याच्यामधून घेऊ शकतो. पण तुम्ही सांगा, सामान्य माणूस रिअल इस्टेट अफोर्ड करू शकतो का? एखादा ओपन प्लॉट किंवा एखादा पुण्यासारख्या शहरामध्ये एखादा फ्लॅट घ्यायचं म्हटलं तर कॉमन पर्सनला बँकेकडे जावं लागतं किंवा कोणतरी पैसे उसने घ्यावं लागतात. तर आपण असं म्हणूयात की तुमच्या माझ्यासारख्याला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं पॉसिबल नाही आहे, किंवा जरी इन्व्हेस्टमेंट जरी केली तरी त्याचा मेंटेनन्स चार्जेस आहेत किंवा बाकीचे पण भरपूर सारे टॅक्सेस त्याच्यावरती असतात, आणि त्याच्यामुळे सुद्धा इथे आपल्याला हे पण लिमिटेशन किंवा हे पण फॅक्टर आपण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर रिअल इस्टेटचा सर्वात मोठा इश्यू आहे तो म्हणजे रिसेलचा. जर तुम्ही एखादा प्लॉट किंवा एखादा फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि तुम्हाला फायनान्शियल इमर्जन्सी आलेली आहे, तर अशा कंडिशनमध्ये तो
प्लॉट किंवा फ्लॅट तुम्हाला रिसेल करणं किंवा सेल करणं खूप जिकरीचं आहे, किंवा तुमच्या एक्सपेक्टेड प्राईसला तो विकला जाणं किंवा तुम्हाला इमिडिएटली तो कस्टमर भेटणं ते सुद्धा एक मोठं चॅलेंज तुमच्या समोर असणार आहे. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही फ्लॅटमध्ये किंवा प्लॉटमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा शॉर्ट टर्मची इन्व्हेस्टमेंट म्हणून जर पाहत असाल तर नक्कीच तुम्ही हे फॅक्टर्स तुमच्या लक्षामध्ये किंवा ध्यानामध्ये तुम्ही ठेवायला पाहिजेत. त्याच्यानंतरचा इन्व्हेस्टमेंटचा प्रकार येतो आणि स्मार्ट वे त्याला आपण म्हणूयात, जसं की म्युच्युअल फंड. सो बरेचसे लोक म्युच्युअल फंडलाच SIP म्हणून सुद्धा ओळखतात. SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट अगदी तुम्ही 500 रुपयापासून सुद्धा तुम्ही करू शकता आणि हा एक स्मार्ट वे आहे असं आपण म्हणू शकतो. कारण की म्युच्युअल फंडमध्ये किंवा SIP मध्ये जो पण पैसा येतो तर हा पैसा एक एक्सपर्ट मॅनेज करत असतो आणि तो पैसा शेअर मार्केटमध्ये किंवा गव्हर्नमेंटचे जे पण वेगवेगळे बॉन्ड्स आहेत तर त्या बॉन्ड्समध्ये तो इन्व्हेस्ट केला जातो. आणि याच्यामध्ये पण आपण जर पाहिलं ओव्हर द पिरियडमध्ये किंवा लॉंग टर्ममध्ये आपल्याला खूप चांगले रिटर्न्स भेटतात. याचं लिमिटेशन एकच आहे की तुम्हाला जो पण शेअर मार्केटमध्ये जो पण डिव्हिडंड किंवा बोनस भेटतो किंवा शेअर मल्टिप्लिकेशनचा हा एक बेनिफिट भेटतो तर हे बेनिफिट आपल्याला SIP मध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये भेटत नाही. आणि हाच एक मोठं लिमिटेशन आपलं SIPचं किंवा म्युच्युअल फंडचं असू शकतं. त्याचबरोबर तुम्ही जर ELSS जसे की टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड आहेत तर अशा फंड्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट करता तर तिथे सुद्धा 3 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो आणि हे आपल्याला लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे शॉर्ट टर्मच्या दृष्टीने. त्याच्यानंतरचा प्रकार येतो आणि त्याला आपण स्मार्ट वे ऑफ इन्व्हेस्टिंग म्हणूयात, दॅट इज अ शेअर मार्केट. आणि शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस पण आपण इन्व्हेस्टमेंट बघतो तर इथे आपण अगदी इन्व्हेस्टमेंट अगदी 1 रुपयापासून ते काही लाखांपर्यंत आपण करू शकतो. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती जसं की आपल्या पुढे काही एक्झाम्पल्स आहेत, इन्फोसिस असेल, बजाज फायनान्स असेल, एशियन पेंट असेल किंवा त्याचबरोबर बाटा इंडिया असेल तर या शेअरच्या किमती मागच्या 10 ते 20 वर्षामध्ये अगदी 100 पटीने ह्या शेअरच्या किमती वाढलेल्या आहेत. सो याच्यामध्ये अजून काही फायदे आहेत, जसं की प्राईस तर वाढली, हा पण तुमचा एक पहिला बेनिफिट झाला. त्याचबरोबर तुम्हाला त्या कंपनीने जे पण प्रॉफिट्स कमवलं तर त्या प्रॉफिट्सवरती तुम्हाला डिव्हिडंड सुद्धा दिला आणि हा पण तुमचा एक ॲडव्हान्स बेनिफिट आहे. त्याचबरोबर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे एक भागीदार असता किंवा मालक असता आणि त्याच्यामुळे कंपनीचे अदर ज्या फॅसिलिटीज आहेत तर त्या फॅसिलिटीज तुम्हाला तिथे भेटतात. आणि म्हणूनच लॉंग टर्ममध्ये किंवा शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा शेअर मार्केट ही फायद्याची इन्व्हेस्टमेंट आपली ठरू शकते. चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. सो शेअर मार्केटमध्ये कोण कोण काम करू शकतं. सो शेअर मार्केटच्या बाबतीत असं म्हटलं जातं की शेअर मार्केट सबका है बॉस. म्हणजे अगदी तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही बिझनेसमॅन आहात किंवा तुम्ही नोकरी करत आहात किंवा तुम्ही अगदी हाऊसवाईफ आहात तर आपण सगळेजण शेअर मार्केटमध्ये एक चांगल्या पद्धतीने आपण इथे करिअर फुल टाईम ट्रेडिंग करू शकतो किंवा इव्हन दो आपण पार्ट टाइम सुद्धा इथे काम करू शकतो. अगदी कमी पैसे ज्याच्याकडे आहेत तो सुद्धा शेअर मार्केटमध्ये काम करू शकतो आणि ज्याची लाखो करोडो रुपयांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहेत तर असे लोक सुद्धा इथे शेअर मार्केटमध्ये काम करू शकतात. त्याच्यासाठी फक्त आपल्याकडे पाहिजे एक चांगला मोबाईल आणि त्याचबरोबर एक चांगलं इंटरनेट प्रोव्हायडर. आणि याच्यानंतर आपण अगदी वेगवेगळ्या ठिकाणांवरून किंवा अगदी आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आपण इथे ट्रेडिंग आपण इथे करू शकतो. आता वळूयात तिसऱ्या प्रश्नाकडे. सो शेअर मार्केटमध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जर इथे सेगमेंटेशन वाईज आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की आपण लॉंग टर्ममध्ये काम करू शकतो, त्याचबरोबर आपण इंट्राडेमध्ये काम करू शकतो आणि त्याचबरोबर आपण फ्युचर ऑप्शन्समध्ये सुद्धा काम करू शकतो. सो आता हे तिन्ही सेगमेंट कोणासाठी आहेत किंवा कोणता पर्सन याच्यामध्ये काम करू शकतो. सो ज्या पर्सनला स्टॉक मार्केटचं एक लिमिटेड नॉलेज आहे आणि त्याचबरोबर तो मार्केट हार्समध्ये म्हणजे सकाळी 9:15 वाजता मार्केट ओपन होतं आणि संध्याकाळी 3:30 वाजता मार्केट बंद होतं. सो ह्या हार्समध्ये तो थोडासा बिझी आहे आणि अशा पर्सनसाठी बेसिकली लॉंग टर्म अंडरस्टँड करून घेणं महत्त्वाचं आहे आणि लॉंग टर्ममध्ये एक चांगली इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. जसं की आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, जसं की इन्फोसिस असेल, बजाज फायनान्स असेल, एशियन पेंट असेल तर ह्या स्टॉक्सनी मागच्या 20 ते 25 वर्षामध्ये अगदी 100 पटीपर्यंत एक आपल्याला राईज दिलेला आपल्याला पाहायला भेटतो किंवा आपला पैसा अगदी 100 पटीने वाढलेला आपल्याला तिथे पाहायला भेटतो. त्याचबरोबर आपण दुसरा सेगमेंट पाहूयात जसं की इंट्राडे. आणि इंट्राडेमध्ये आपल्याला माहिती की सकाळी 9:15 ते 3:15 वाजेपर्यंत ह्या पिरियडमध्ये आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायची असते आणि त्याच्यामध्ये मार्केट खालून वरती जात असताना सुद्धा बाईंग करून आपण पैसे कमवू शकतो. आणि त्याचबरोबर प्राईस ज्यावेळेस पडत असते किंवा वरून खाली येत असते तर त्यावेळेस सुद्धा आपण शॉर्ट सेलिंग करून आपण इथे पैसे कमवू शकतो. इंट्राडेचा अजून एक बेनिफिट आहे की याच्यामध्ये आपल्याला 5 टाइम्स लिव्हरेज भेटतं.
सो लिव्हरेज म्हणजे काय की साधारणतः आपल्याकडे 1 लाख रुपीजचा फंड आहे, तर आपला ब्रोकर सो तुमचा जिरोदा असेल, एंजल ब्रोकिंग असेल किंवा अदर कोणतेही ब्रोकर असतील, तर हे आपल्याला 5 टाइमचं लिव्हरेज देतात. म्हणजेच आपल्याकडे 1 लाख रुपीजचा फंड असेल तर आपण टोटल 5 लाखाचे आपण शेअर्स इथे घेऊ शकतो एका दिवसामध्ये. सो इथे जर तुमचा जर अभ्यास जर चांगला असेल, तुम्ही त्याचबरोबर ट्रेडिंगला एक चांगला वेळ देत आहात, तुमच्याकडे एक चांगली सिस्टीम आहे, तर या ठिकाणी तुम्ही इंट्राडेमध्ये खूप चांगले पैसे आपण इथे कमवू शकता. त्याचबरोबर नंतरचा ऑप्शन येतो फ्युचर आणि ऑप्शन्स. आणि मॅक्सिमम लोक किंवा मॅक्सिमम टीनेजर्स या सेगमेंटमध्ये काम करताना आपल्याला बेसिकली दिसतात, कारण की याच्यामध्ये लागणारे पैसे जे आहेत तर ते खूप कमी लागतात आणि त्याचबरोबर इथे जे भेटणारे रिटर्न्स आहेत तर ते खूप जास्त पटीत असतात. किंवा अगदी आपण असं म्हणूयात की एक्सपायरीच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी अगदी आपण पैसे ते डबल सुद्धा करण्याची आपली इथे अपॉर्च्युनिटी असते. पण इथे आपल्याकडे एक चांगली सिस्टीम असणं महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर आपलं इंटरनेट कनेक्शन सुद्धा एक चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं ते विसरून चालणार नाही ते म्हणजे तुमचं नॉलेज. जर तुम्हाला जर शेअर मार्केट डायरेक्शन तुम्ही प्रेडिक्ट करण्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट असाल तर नक्कीच तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पैसे इथे कमवू शकता. आता इथे आपण बघूयात की ह्या तिन्ही सेगमेंटचं काय पोटेन्शियल आहे. सो आपण इथे असं म्हणू शकतो की जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये ट्रेडिंग शिकत आहात किंवा तुम्ही लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात आणि तुमच्याकडे त्याचं नॉलेज चांगलं आहे तर तुम्ही अगदी वर्षाला 2 ते 3 पट पैसे तुम्ही इथे कमवू शकता. त्याचबरोबर इंट्राडेचं तुम्हाला चांगलं नॉलेज असेल तर अगदी तुम्ही 52 पटीपर्यंत तुम्ही हे पैसे नेऊ शकता किंवा एवढे पैसे कमवू शकता. आणि अगदीच तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये एक्सपर्ट आहात तर अगदी तुम्ही 200x पर्यंत सुद्धा इथे पैसे कमवू शकता. आणि म्हणूनच शेअर मार्केटला पैशाचं झाड सुद्धा आपण इथे म्हणू शकतो. तर मित्रांनो, शेअर मार्केटचे ABCDचा पहिला एपिसोड नक्कीच तुम्हाला आवडला असेल. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी किंवा नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर खाली दिलेल्या बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल. त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा, जेणेकरून आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच तिकडे आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा तिकडे प्रयत्न केला जाईल. तर चला तर भेटूयात अशाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.